घरात असलेला कांदा जेवढं मला रडवतो तेवढं मला दुसरं कोणीच रडवत नाही. तर मला बनवायचा होता आज हिरव्या वाटणातला मसाले भात. तर इथे मी एक मोठा कांदा असा उभा कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी थोडेसे ओले वाटाणे घेतलेले आहेत. त्यानंतर इकडे मी 2-3 अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा इथे लसूण पण घेतलेला आहे. त्याचबरोबर आलं घेतलेलं आहे आणि इथे थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे. कांदा सोडून आता मी ह्या सगळ्याचं एकत्र वाटण करून घेणार आहे. तर इकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि वटाणा घालून घेतला. आता याचंच मला वाटण करायचं आहे. तर यामध्ये मी पाणी न टाकता मस्त असं वाटण करून घेतलेलं आहे. लगेच इकडे मी गॅस पेटून घेतला आणि लगेच कुकर ठेवून घेतला. कुकर तापला की त्यामध्ये लगेच तेल टाकून घेतलं. तेल असं मस्त तापलं की त्यामध्ये लगेच मी इथे एक अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये लगेच अर्धा चमचा मी जिरं टाकून घेतलं. आता जिरं पण चांगलं तडतडलं की लगेच त्यामध्ये कट केलेला कांदा टाकून घेतला. कांदा मी 1-2-4 मिनिट परतून घेतला आणि त्यानंतर लगेच हळद टाकून घेतली. मिक्सरच्या भांड्यात जो मसाला बारीक करून घेतला होता तो पण यामध्ये लगेच टाकून घेतला. हा पण मसाला 1-2-4 मिनिट असाच परतून घेते. त्यानंतर लगेच मी यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकून घेतले. भाताला लागेल तेवढं पाणी टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. जे वाटण केलं होतं त्या वाटणाने या पाण्याला पण मस्त असा कलर आलेला आहे. आता भात इथे फक्त 10 मिनिटात तयार होणार आहे. लगेच मी कुकरचा झाकण लावून घेतलं आणि याच्या मी 4 शिट्ट्या करून घेते. अगदी 10 ते 15 मिनिटातच तयार होणारा मसाले भात इथे तयार झाला आहे आणि तुम्हाला पण ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. तुम्ही पण ट्राय करा. तर इकडे मी मसाले भातासोबत मला लोणचं पण घेतलं होतं खायला, जे की मला खूप आवडतं. तर पाहू शकता भाताला कलर पण एकदम मस्त आला होता. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपले 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.